आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? तुम्हाला वाटतंय तितकं हे सगळं सोपं नाहीये। मला पारूच्या मर्यादांचा अंदाज आहे। मी ओळखते पारूला। ती ह्या इंटरनॅशनल मॉडेलिंगच्या जगात नाही टिकू शकत आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी पारूला ह्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ देऊ शकत नाही। अरे एक चान्स डिझर्व करते ना प्लीज। हे बघ जमेल तिला। नाही, माझा निर्णय झालाय। हे बघा, एखादी टॉपची मॉडेल बघूया आणि तिला पाठवूया या कॉम्पिटिशनला। वहिनी म्हणाल्या टॉपची मॉडेल शोधायला हवी, पण काय गरज आहे? एक मॉडेल तर याच घरात आहे, दामिनी देवी किर्लोस्कर। दामिनी। पण पारू जाणार नाही। पारू, तू ह्या सगळ्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, कळलं? आणि अजिबात काळजीही करू नकोस। तुला ह्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची काहीही गरज नाहीये, कळलं? तू तुला येतात ती कामं कर। आणि हो, मला माझ्या ह्या निर्णयावर पुढे कसलीही चर्चा नकोय, कळलं? हो हो, मोहनकडे आहेत ते डिटेल्स। मी त्याला सांगते फोन करायला। चालेल। काय गो, तुला नको आहे का चहा? मी घेते ना। पारू मूर्ख, कुठल्या तंद्रीत असतेस का तू? दामिनी दामिनी कुठल्या तंद्रीत असतेस ग? आम्हाला भाजलं असतं तर। तू काम चुकार तर आहेस, पण दुसऱ्याची कामं कशी वाढवायची ही अक्कल देवानी चांगली दिलीये तुला, कळलं ना? आता आमची तोंड बघत उभी राहणार आहेस का? कोण क्लीन करणार हे? आज जायचं, एक कपडा घ्यायचा आणि हे सगळं क्लीन करायचं। निघ। शी बाई, दादासाहेब, आम्हाला भाजलं असतं तर। साड्या चांगल्या आहेत आमच्या। तिला कळत नाही का? डोळे नाही आहेत का तिला? दिशा, अगं साडी बाजूला घे। साड्या पण चांगल्या असतात ना हो, लक्ष नाहीये तिचं अजिबात। हो ठीक आहे, ठीक आहे, पाठवून दे तुम्ही पेपर्स, आम्ही बघतो। येस मोहन, वहिनी सोमवारी ते पेपर्स पाठवणार आहेत आपल्याकडे। एक मीटिंग करून घेऊ आणि बघू आपण सह्या करायच्या, ऍक्सेप्ट करायचं नाही करायचं। ठीक आहे। मला हे अजिबात बघवत नाहीये। पारू या घरची मोठी सून आहे, माझी थोरली जाऊ आहे। तिला हे असं मोलकरणीचं काम मी कसं करू देऊ? पारू, आणि इकडे मी करते। प्रिया, काय करतेस तू? तू ह्या घरची सून आहेस, हे लक्षात ठेव। ही कामं तू करायची नाहीयेस, ही कामं पारूची आहेत आणि ती नोकर आहे या घरची म्हणून नाही, तर तिने ती आनंदाने स्वीकारली आहेत कामं म्हणून।
नाही पण नाही, यापुढे हे होता कामा नये, समजलं? दे तिला ते आता. तर ते सोमवारी पाठवणार आहेत सगळे पेपर्स, तेव्हा आपण ते एकदा वाचून घेऊ आणि त्याच्यावर सह्या होऊन जाऊ दे. हे इथे सांडलंय दिसत नाहीये का तुला? हा, नीट पुसून घेते. आणि हा, आता हे ठेव आत नेऊन आणि येताना चहा घेऊन ये. आदित्य सर, काय झालं? तुम्हाला काही पाहिजे का? काय विचारते मी, काय झालं? आदित्य सर, आदित्य सर, काय करते तुम्ही? अहो सोडा ना, कोणीतरी येईल. असं का करते तुम्ही? घ्या ना आदित्य सर. असं का करते तुम्ही? कारण माझ्या बायकोला हे सगळं करावं लागतंय. या घरच्या सुनेला. पारू, आईला माहिती नाहीये की तू या घरची सून आहेस, पण मला तर माहिती नाही की तू माझी बायको आहेस. आणि तिकडे ती दामिनी काकू मुद्दा सगळ्यात समोर तुला पुसायला लावते आणि मी तिथं उभा आहे मठ्ठासारखा, काही बोलू नाही शकत. मला नाही सहन होत आहे पारू, तुझा अपमान सगळ्यांसमोर झालेला मला नाही सहन होत. आदित्य सर, मी शेवटचं सांगते तुम्हाला, खबरदार यापुढेही असली कामं केलीत तर. मला कळतच नाही की तुम्ही स्वतःला कशापायी त्रास करून घेताय. हे बघा, मी तुमची बायको असले तरी अजून या घरची सून झालेले नाहीये. आपलं लग्न झालं असलं तरी या घरानं मला अजून सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. देवी आईने स्वीकारलं नाहीये. जोपर्यंत माझ्या देवी आई मला सून म्हणून स्वीकारत नाहीत, तोपर्यंत मी एक मोलकरीण म्हणूनच राहणार. पण मी बाबांना सगळं सांगितलंय ना. मी अजून आईला का सांगितलं? मी बाबांशी बोलूनच येतो. आदित्य सर, टाइम प्लीज थांब. मस्त सीन सुरू होता तुमचा. हा, मी जराशी लांब उभी होते ना, नीट ऐकू नाही आलं. काय म्हणत होता ग आदित्य? ते काय ना, मी पाणी घ्यायला येत होते इकडे आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं तर आदित्य चक्क फरशी पुसत होता. काय चाललंय काय तुमचं? कामं वाटून घेतलेत का तुम्ही एकमेकांमध्ये?